आज मी आपल्याला आपल्या कुंडलीबद्दल सांगणार आहे. तर कुंडली म्हणजे नेमकं काय आहे? कुंडली म्हणजेच आपल्या सोलने जन्माला येण्याच्या आधी जे कार्मिक कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे की आपलं जीवन आपल्या कर्मानुसार कसं राहील, आपल्याला आपल्या कर्मांची परतफेड करण्यासाठी आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे आणि कुठली कर्म केली पाहिजे, कुठल्या समस्या माझ्या जीवनामध्ये येतील ज्यामुळे माझं गतजन्माचं कर्म हील होईल, या सगळ्यांचा सारांश आणि ही जी कर्माची निवड आपण केलेली आहे त्याची आपण एक कर्मपत्रिका बनवलेली आहे आणि या कर्मपत्रिकेलाच आपण कुंडली असं म्हणतो. तर कुंडलीतले जे 12 भाव आहेत, हे संपूर्ण 12 भाव म्हणजे आपलं संपूर्ण आयुष्य आहे. कुंडलीमधले पहिले घर, फर्स्ट हाऊस जे असतं, हे पहिले घर दर्शवतं की आपण स्वतः आपले विचार कसे आहेत, आपला स्वभाव कसा आहे, आपली ठेवण कशी आहे, आपल्या शरीराची ठेवण कशी आहे, आपलं सौंदर्य, आपलं वागणं, आपलं बिहेवियर जे आहे हे कसं आहे, हे आपल्या कुंडलीतील पहिलं स्थान, पहिला भाव दर्शवतो. कुंडलीतील दुसरा भाव जो आहे हे आपले धनस्थान असते. आपण किती पैसा सेव्ह करणार आहोत, किती पैसा आपल्याकडे साठला जाईल, हे कुंडलीतील दुसरे घर सांगत असते. जर आपल्या आयुष्यामध्ये आपण आपल्या गतजन्मामध्ये जर आपण खूप काही मनी कर्म जनरेट करून ठेवलेली असतील, तर या घरामध्ये नेहमी आपल्याला इतर ग्रहांचे निगेटिव्ह फळ आपल्याला मिळत असते. त्याचप्रमाणे कुंडलीतील तिसरे घर आहे, ही आपली भावंडे आहेत, ही आपली लहान भावंडे आहेत, आपले शेजारी आहेत, आपले महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. जर आपल्याला विजा, पासपोर्ट या सगळ्या गोष्टी किंवा कुठल्याही डॉक्युमेंट्समध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स होत असतील, तर आपले कुंडलीमधले हे स्थान जे आहे हे दूषित झालेलं आहे किंवा आपल्या कर्मानुसार आपण तिथे अडथळे निवडलेले आहेत आणि त्यामुळे आपण बघाल की आपल्या इतर ग्रहांचे नकारात्मक परिणाम किंवा नकारात्मक दृष्टी आपल्या तिसऱ्या भावावर पडत असेल. त्यानंतर आपल्या कुंडलीतील चौथे घर हे आपले वास्तू आहे, ही आपली वास्तू आहे, आपली प्रॉपर्टी, आपली वाहन आहे, तसेच आपली माता आहे. कुंडलीतील पाचवे घर आहे, जे पाचवा भाव आहे, हे आपली मोठी संतती आहे, आपली मुलं आहेत, तसंच आपले एज्युकेशन आहे. कुंडलीतील सहावे भाव आहे, सहावा भाव हे सगळ्यात महत्त्वाचं आहे असं मी सांगेन, कारण ऋण, रिपू, शत्रू आणि आजार तसेच कर्ज हे कुंडलीतील सहावे भाव दर्शवते. आणि कुंडलीतील सहावे भाव सगळ्यात प्रमुख म्हणजे सेवा भाव आहे. जेव्हा आपण कुठल्याही मंदिरामध्ये किंवा सेवेच्या ठिकाणी जाऊन, कुठल्या रुग्णालयामध्ये जाऊन जेव्हा आपण सेवा करता, तेव्हा या सहाव्या घरामधील जी अशुभ फळं देणाऱ्या जे गुण आहेत, म्हणजे कर्ज होणे, आजार होणे किंवा शत्रू आहेत आपले, हे आपल्याला त्रास देत नाही जेव्हा आपण सेवा भाव किंवा सेवा करता. त्यानंतर कुंडलीतील सातवे घर जे आहे, हे सातवे घर आपल्याला वैवाहिक पार्टनर या भावावरनं बघितला जातो. तसेच बिझनेस पार्टनरही आपल्याला या भावावरनं कळतं. तसंच जर आपण डेली बिझनेस करत आहात, तर आपल्याला डेली बिझनेसमध्ये कसे फळ मिळेल हे देखील कुंडलीतले सातवे स्थान दर्शवते. त्यानंतर कुंडलीतील आठवे स्थान, ज्याला सगळे घाबरतात, ज्याला पीडास्थान असं म्हटलं जातं, कारण हा भाव आपल्याला कष्ट देतो, पीडा देतो, परंतु या भावाचा एक चांगला महत्त्वाचा गुण असा आहे ट्रान्सफॉर्मेशन. कधी कधी कुंडलीतील आठवे घर जेव्हा ॲक्टिव्ह होते, तेव्हा व्यक्तीला पीडा न होता जर तो आध्यात्मिक स्तरामध्ये उच्चता गाठण्याचा प्रयत्न करतो की आध्यात्मिक स्तरामध्ये तो प्रगती करू लागतो, तेव्हा त्याचं हे आठवं घर त्याला कुठलीही पीडा किंवा कष्ट न देता त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करत असतो. त्यानंतर कुंडलीतील नववे घर हे आहे तीर्थस्थान, तसेच आपले भाग्यस्थान. बऱ्याच वेळेला काही लोक तीर्थस्थळी जातात आणि तीर्थस्थळी गेल्यानंतर त्यांना निगेटिव्ह रिझल्ट्स येतात किंवा तीर्थस्थळी गेल्यावर ॲक्सिडेंट होतात किंवा तीर्थस्थळी जाऊन आल्यावरही त्यांना अनेक प्रकारच्या पीडाही होतात. तर हे असं काय होतं? किंवा काही ना तीर्थस्थळी जाऊन आल्यावर चांगले लाभही होतात. मग असं का होतं? कारण कुठला तरी ग्रह
त्या तीर्थस्थळावर तुमच्या 9th हाऊसवरती 9व्या भावावरती नकारात्मक दृष्टी देत असतो. आणि जर तो ग्रह त्यावेळी ॲक्टिव्ह असेल आणि अशा वेळी जर आपण तीर्थस्थळी जाऊन आला तर आपल्याला त्रास होतो, किंवा एखादा ग्रह आपल्याला त्या तुमच्या भाग्यस्थानावरती चांगली दृष्टी देत असेल आणि जर आपण तीर्थस्थळी जाऊन आला तर आपण जाऊन आल्यावर आपल्याला खूप चांगले लाभ होतात. कुंडलीतील 10वे घर आहे, 10वा भाव आहे, हे आपले कर्मस्थान आहे, आपले प्रोफेशन आहे. आपण कुठले प्रोफेशन निवडणार किंवा आपण कुठले करिअर करावे ज्यामुळे आपल्याला याचा चांगला लाभ होऊ शकतो, हे आपले कुंडलीतील 10वे घर दर्शवते. त्यानंतर आपले कुंडलीतील 11वे स्थान आहे, 11वा भाव आहे, ज्याला समाजाशी कनेक्ट असणारे स्थान म्हणतात, किंवा आपल्याला होणारे लाभही या स्थानावरूनच सांगितले जातात. तसंच कुंडलीतील 12वे स्थान आहे. हे 12वे स्थान म्हणजे आपले लॉसेस असतात, आपले खर्च आहेत, किंवा आपण ज्या इन्व्हेस्टमेंट करणार आहोत या आपण कुठल्या आणि कशा इन्व्हेस्टमेंट केल्या पाहिजे आणि कधी केल्या पाहिजे, हे कुंडलीतील 12वे स्थान दर्शवते. तसेच काही जणांना वारंवार हॉस्पिटलमध्ये जावं लागतं, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागतं, सतत त्यांच्या मागे हॉस्पिटल लागलेलं असतं, तर कारण त्यांचं कुंडलीतील 12वं घर ॲक्टिव्ह झालेलं असतं. तसंच जर तिथे चंद्रग्रहाचा नकारात्मक प्रभाव असेल तर त्यांना निद्रानाशासारखेही प्रॉब्लेम्स होत असतात. अशा प्रकारे प्रत्येक घराची अनेक ॲट्रिब्यूट्स आहेत, अनेक गुण आहेत. आता मी आपल्याला थोडक्यात हे गुण सांगितलेले आहेत. थोडक्यात काय की आपल्या सोलने जे कॉन्ट्रॅक्ट साईन केलेलं आहे पृथ्वीवर जन्म घेण्याच्या आधी, त्याची ही एक कर्मपत्रिका आपण बनवलेली आहे. हे तेच कॉन्ट्रॅक्ट आहे जे आपण कॉन्ट्रॅक्टमध्ये जी कर्म लिहून आलेलो आहोत ती आपल्याला आपली कुंडली दर्शवते. त्यामुळे कुंडलीमधून आपल्याला आपल्या गतजन्मही कळतो आणि त्यातून आपण काय केलं पाहिजे, कुठल्या गतजन्माचं काय प्रारब्ध आपल्याला इथे भोगावं लागत आहे हे समजतं. थोडक्यात मला हे सांगायचं आहे की आपल्याला आपल्या कुंडलीला, आपल्या पत्रिकेलाही हील करणं तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे आपण आपली ही कर्मपत्रिका जर आपल्याला बदलायची असेल तर आपण या पत्रिकेला बदलण्यासाठी कर्मांवर आधारित असलेल्या टूल्सचा आपण जीवनामध्ये वापर करायला पाहिजे. तर उदाहरणार्थ कर्मा हिलिंग आहे, त्याचप्रमाणे आकाशिक रेकॉर्ड्स आहेत. आपल्याला जर हे असे वेगवेगळे नवीन टूल्स शिकायचे असतील, नवीन मोडॅलिटीज शिकायच्या असतील तर नक्की आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आमच्या व्हॉट्सअप लिंकला क्लिक करून आपण ग्रुपमध्ये ॲड होऊ शकता. असेच वेगवेगळे नवीन माहितीचे व्हिडिओ मी आपल्यासाठी नक्की घेऊन येणार आहे. नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ शेअर करेन तेव्हा हा व्हिडिओ आपल्यापर्यंत प्रथम पोहोचेल. थँक्यू, धन्यवाद.